ओम मरीचे नमः। ओम मरीचे नमः। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम आदित्याय नमः। ओम आदित्याय नमः। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम सवित्रे नमः। ओम सवित्रे नमः। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम अर्काय नमः। ओम अर्काय नमः। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम भास्कराय नमः। ओम भास्कराय नमः। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमो नमः। ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 स्पीड मध्ये 5 करूया। चला जोश के साथ 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नवीन मॅडम थांबल्या तरी चालेल मी तुम्हाला काम जर वाटत असेल। चला 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 लास्ट तुमच्यासाठी 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 छान। विश्राम तोंड बंदच ठेवा। जमिनीवर छान पद्धतीने शवासन घ्यायचं आहे, विश्रांती घ्यायची आहे। तोंड बंद डोळे बंद एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स। पायामध्ये अंतर, मान हलकीशी डावीकडे, हात खाली शरीरापासून थोडे लांब, मॅटच्या खाली जायचं नाही। आपली ऊर्जा जमिनीमध्ये जाऊ द्यायची नाही। एकदम रिलॅक्स तोंड बंद डोळे बंद श्वासाकडे लक्ष द्यायचंय। एवढं करून सुद्धा जांभळी येणं म्हणजे अजून जास्त ताण दिला पाहिजे। एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स। नाभिस्थानाची हालचाल, पोटाची हालचाल आणि हृदयाची धडधड ह्या तिन्ही कृती एका वेळी जाणवतात। श्वासावर ताण आलेला आहे, शरीरावर ताण हा श्वासातून व्यक्त होतो आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। 18 सूर्यनमस्कार सगळ्यांचे झालेले आहेत। शांत छानपैकी शांत निवांत एकदम रिलॅक्स। हात पाय मान अजिबात हालचाल करायची नाही। शवासन आहे 1-1.5 मिनिट मुरदाड शांत निवांत अवस्थेमध्ये पडून राहायचं आहे। हळूहळू श्वासाची गती नॉर्मल होईल। फक्त लक्ष श्वासाकडे द्यायचं।
बाहेरचा किंवा कुठलाही इतर विचार डोक्यामध्ये ठेवायचा नाही. मी माझं शरीर सूचना. आपण इथं काय करतोय एवढंच. हा वेळ फक्त स्वतःसाठी आहे, त्याच्यामुळे स्वतःचाच विचार झाला पाहिजे. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीर पाहायचंय. कुठे कुठे ताण आलेला आहे, पुढे मागे वर खाली. सुरुवातीच्या प्राथमिक हालचालींमध्ये किंवा सूर्यनमस्कारमध्ये पूर्ण शरीराचा कुठलाही भाग हा राहत नाही ज्याला ताण पडलेला असेल. आणि जिथं नाही पडत तिथं आपण प्राथमिक हालचालीमध्ये ताण देतो. एकदम रिलॅक्स. पुढे मागे काही आसनं होतात त्याच्यामध्ये येऊन जातं. तोंड बंद असल्यामुळे श्वास नासिकेद्वारेच येतो आणि नासिकेद्वारे जातो. तो आपल्या हृदयामार्गे बाहेर फेकला जातो, आत घेतला जातो. त्या हृदयाची आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणून आपण श्वास धरतो, आपण श्वास सोडतो. पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. कुठे ना कुठे ताण पडलेला आहे. एक हलकीशी भेट, छोटीशी विश्रांतीमध्ये आपण शरीराचा दौरा करूया. पूर्ण लक्ष पायांच्या बोटांवर जाऊ द्या. अंगठे कुठे आहेत ते मनाने पाहायचे. डोळे तर बंद आहेत, शरीर तर एकदम जमिनीवर समतल रिलॅक्स आहे. आपोआप पायाचे बोटे म्हटल्यानंतर किंवा अंगठ्याकडे म्हटल्यानंतर लक्ष जातं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तिथं काही ताण आहे का? प्रत्येक गोष्ट अवयवांना भेट देऊन पुढे जायचं आहे. पायाची बोटे, टाच, तळवे, घोटा, पोटरी, गुडघे, मेचकी, मांडी, कंबर, दोन्हीही पाय एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. रिलॅक्स म्हटल्याबरोबर सुद्धा एकदम शांत निवांत छान वाटायला लागतं. नाभिस्थान, पोट, पोटाची हालचाल, छाती अर्थात हृदय, फुफ्फुस, संपूर्ण श्वसन यंत्रणा एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. संपूर्ण पाठीचा मणका, जास्तीत जास्त ताण पाठीच्या मणक्यावर येतो. पुढे मागे वर खाली. त्या पाठीच्या मणक्याच्या स्नायूंचा सुद्धा छानपैकी ताण बसला पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने लवचिकता आपल्या शरीरामध्ये आली पाहिजे. कुठलाही अतिरिक्त ताण न बसता. जो काही थोडा ताण जाणवतो तो शारीरिक गरजा असतात, त्यांना ताण बसणारच आहे, त्यासाठीच आपण करतो. संपूर्ण पाठीचा मणका एकदम रिलॅक्स. खांदे, हात, हाताची बोटे, मनगट, कोपरा, परत खांदे, मान, चेहरा. चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य असलं पाहिजे. जे काही केलंय त्याचा आनंद जाणवला पाहिजे, दुःख नाही, ताण तणाव नाही. चेहरा, डोकं, माथा, कपाळ, डोळे. बंद डोळ्याने स्वतःचे डोळे पहा बरं. पाहणे म्हणजे लक्ष स्वतःकडे केंद्रित करणे, एवढं साधी गोष्ट आहे. डोळे, नासिका, ओठ, तोंड बंदच आहे. ओठ, हनवटी, गाल, कान, संपूर्ण चेहरा स्मित हास्य, एकदम रिलॅक्स. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. छान छानपैकी श्वासाची गती नॉर्मल झालेली आहे. शरीरावर जो काही मागच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण ताण दिलेला आहे
तो सुद्धा एकदम रिलॅक्स झालेला आहे. पुढच्या आसनांसाठी शरीर तयार झालेलं आहे. आपण अगोदर दंड स्थितीमध्ये होतो, आता शयन स्थितीमध्ये आहोत. आता पाठीवरचे 2-4 आसनं करूया, पोटावरचे 2-4 आसनं करूया. सावधान. श्वास भरायचे आहेत 2. भरा श्वास, छोड़ दो. परत एकदा रिपीट. भरा श्वास, छोड़ दो. सावधान. पाय जुळून घ्या, पाय जुळून घ्या एकमेकांना. घोट्याला घोटे, टाचाला टाच चिटकवा. हात मांडीच्या जवळ आहे, हात बरोबर जमिनीवर आहे. पायाचे पंजे खाली प्रेस करा. पायाचे पंजे खाली प्रेस, चिटकून ठेवा. ताण बसेल पायाच्या पंजावर. द्या ताण, द्या ताण, द्या ताण. आता त्याच पद्धतीनं 4 स्टेप मध्ये पाय वर उचलायचे आहेत. 1 फुटावर घ्यायचे. 15 अंश, 15, 30, 45 आणि सरळ वर 90. त्या प्रत्येक स्टेपला 5 सेकंद थांबायचं. पायावर कंट्रोल करायचं आहे. सावधान. फक्त 1 फूट पाय उचलायचे. 15 अंश. चला भरा श्वास, उचला पाय सरळ वर. पायाला पाय चिटकून ठेवा म्हणजे बॅलन्स सांभाळता येईल. 1 फूट फक्त. नवीन मॅडम थोडे खाली घ्या पाय. थांबा तिथंच. कंट्रोल करा पायाला. 1, 2, 3, 4, 5. 30 अंश. अजून थोडे वर. थांबा. जर पाय कंट्रोल होत नसतील हाताच्या मुठी बांधा आणि खाली मांडीच्या खाली शीटच्या जवळ पायांना सपोर्ट द्या. थांबा. 1, 2, 3. गुडघ्यातून पाय सरळ. 4, 5. 45 अंश निम्म्यामध्ये. अजून थोडे वर. थांबा. 1, 2, 3. फार वर नाही. 4, 5. 60 अंश. थोडे वर. थांबा. 1, 2, 3, 4, 5. सरळ 90 अंश जाऊ द्या. एकदम सरळ. अंगठे आकाशाकडे, अंगठे आकाशाकडे. पायाचे पंजे वर प्रेस करा आकाशाकडे. हा वर. बरोबर. पूर्ण पायाकडलं रक्त आपलं खाली आलं पाहिजे, हृदयाकडे आलं पाहिजे. त्याचं सर्क्युलेशन नंतर होईल, पण वरचं खाली आलं पाहिजे. नेहमी आपण सरळ असतो. आता विरुद्ध. थांबा. 10 अंक थांबायचं. 1, 2. उचला पाय बरोबर. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्याच 4 स्टेप मध्ये खाली जायचं. फक्त 1 फूट पाय खाली घ्या. 1 फूट. थोडे. थांबा. 1, 2, 3, 4, 5. 30 अंश. थोडे खाली. 1 फूट अजून खाली. थांबा. 1, 2, 3, 4, 5. 45 अंश. परत खाली 1 फूट. थांबा. निम्म्यात. 1, 2, 3. कंट्रोल प्रयत्न करा. 4, 5. फक्त 1 फुटावर जाऊ द्या खाली. थांबा. 60 अंशावर. 1, 2. कंट्रोल करा. 3, 4, 5. विश्राम. 5 तरी म्हणू दे मला. टाचा जमिनीवर ठेवा. गुडघ्यात पाय आपटा. गुडघ्याच्या पायाच्या स्नायूंना ताण पडलेला आहे. त्यासाठीच आपण केलेलं आहे. कंट्रोल करायला आपल्याला सवय लागते आणि आपल्या पोटाच्या स्नायूंमध्ये अजून बळकटी येते या निमित्ताने. म्हणजे एका या प्रकारामुळे 2-3 गोष्टीचा आपल्याला आपोआप फायदा जाणवतो. प्रयत्न करायचे, आपोआप होईल. विश्राम. 2 सेकंद विश्रांती. तोंड बंद, डोळे बंद, मान हलकीशी डावीकडे. चेहऱ्यावर मात्र स्मित हास्यच पाहिजे. एकदम रिलॅक्स. 2 श्वास छानपैकी. भरा श्वास, छोड़ दो. एक साथ सगळ्यांनी श्वास भरायचा आहे आणि 1 सेकंद थांबून नंतर सोडायचा आहे. म्हणजे श्वास कुंभक होतं. श्वास आपण रोखून धरतो. परत एकदा रिपीट. भरा श्वास, छोड़ दो. सावधान. सावधान. एकदम रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या. या दोन्ही हात सरळ वर.
घ्या सरळवर. काल जसं आपण केलं होतं पश्चिमोत्तासन करायचंय. आता पायाला पाय चिपकून ठेवा, पाय जमिनीवरच राहतील, पाय कमरेच्या खालचा भाग अजिबात हलणार नाही, वरचा भाग घालेल. उठायचंय आणि पायाच्या बोटांना हाताची बोटांनी टच करायचंय आणि वापस यायचंय. इतकं साधं आहे. पण कोपरे टेकून उठायचं नाही. नाही उठता आलं तरी चालेल, पण आधार घेऊन उठायचं नाही. सावधान. 15 अंकापर्यंत करायचंय. चला उठा, जोश के साथ. 1, उठा 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 उठा, लगेच वापस. 2, 3, बरोबर प्रयत्न होतोय. 4, 5, हा जाऊ द्या खाली, बरोबर. 6, 7, 8, पाय उचलायचे. 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15वा भाग पूर्ण करा. उठा आणि मग वापस या. विश्राम. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. विश्राम म्हटलं की पायामध्ये अंतर्मान हलकीशी डावीकडे, तोंड बंद, डोळे बंद. 2 सेकंद मी बोलेपर्यंतच होऊन जातात, पण तेवढी विश्रांती सुद्धा काही क्षण गरजेची असते. एकदम रिलॅक्स. एक गहरा श्वास छोड़ दो. मी जरी नाही सांगितलं तर श्वास इतका जोश मध्ये भरायचा आहे भरा म्हणल्यानंतर की तो आपल्यासाठी, स्वतःसाठी. माझा त्याच्यामध्ये काहीही फायदा नाही. परत एकदा सावधान. भरा श्वास, छोड़ दो. या पोझिशन व्यवस्थित भरायचं, व्यवस्थित सोडायचं. सावधान, सावधान. दोन्ही पाय सरळ वर घ्या. या दोन्ही पाय सरळ. सायकलिंग करायचे, सायकल चालवायचे, पायाच्या स्नायूंना ताण बसेल. पायडल मारायचंय. चला 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने उलट. 1, 2, 3, 4, 5. दोन्ही पाय एकसाथ, दोन्ही पायाने. 1, मोठा गोल झाला पाहिजे. 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने उलट. 1, 2, 3, 4, 5. विश्राम. जाऊ द्या पाय खाली. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. छान. एक गहरा श्वास छोड़ दो. सावधान. पाय चिटकून ठेवा. आता पाय पूर्ण डावीकडून गोल फिरवायचे आहेत 5 वेळेस आणि उजवीकडून नंतर विरुद्ध दिशेने गोल फिरवायचे आहेत 5 वेळेस. पाय 4 इंच फक्त वर उचलायचे आहेत. हात थोडे बाजूला जाऊ द्या. हातात काचाच्या बांगड्या असतील तर हात थोडे बाजूला. पूर्ण कंबर फिरणार आहे. तिथल्या तिथं पाय फिरवायचे नाही. तर जमिनीकडे पाय डावीकडून फिरताना डावीकडे जमिनीला चिटकले पाहिजेत आणि चेहऱ्यासमोर उजवीकडे गेल्यानंतर उजवीकडे चिटकले पाहिजेत. वरच्यावर आरती करतो तसं पाय वरच्यावर फिरवायचे नाही. पूर्ण कंबर मुव्हेबल होईल आणि कंबर फिरली पाहिजे. सावधान. दोन्ही पाय चिपकून ठेवा. पंजे खाली प्रेस करा. पुढे पाय वर उचला दोन्ही एकसाथ. 4 इंच म्हटलंय, 4 फूट नाही. थोडे तिथल्या तिथंच फक्त. चौधरी मॅडम पाय खाली घ्या. सावधान. चला डावीकडून, चला डावीकडून गोल फिरवा. छान. पूर्ण राऊंड झाला पाहिजे. 1, पूर्ण राऊंड. 2, कमरेसाठी उपयुक्त आहे. 3, पाय सरळ ठेवा. 4, पूर्ण गोल. 5, पूर्ण पूर्ण 5वा राऊंड पूर्ण करा. उद्या एक्स्ट्रा. छान. आता ही कृती विरुद्ध दिशेने, पाय न टेकवता. चला विरुद्ध दिशेने. पाय चिटकून ठेवा. सरळ पाय. 1, 2, एकसाथ करा म्हणजे मागे पुढे होणार नाही. 3, 4, 5, पूर्ण 5वा राऊंड. 1 एक्स्ट्रा करा. व्यवस्थित पाय फिरवा. पूर्ण. विश्राम. छान. छानच वाटलं पाहिजे. छान कृती करताय. अजून थोडी. 1 म्हटलं की सगळ्यांचे एक साथ आले पाहिजे. थोडंही मागे पुढं स्पीड कमी पडली की मग पायात पाय अडकतात. एकदम रिलॅक्स. विश्राम. फार तर टाचा जमिनीवर ठेवा. गुडघे पाय आपटा 2-4 वेळेस. आलेला ताण रिलॅक्स करायचा आहे, रिलीज करायचा आहे तो ताण. एकदम रिलॅक्स. एक गहरा श्वास छोड़ दो. सावधान. 3 आसनात आपला बराच वेळ गेलाय. पुढची 2 थोडी फास्ट करूया, पण 2 करूया. सावधान.
सेतुबंद आसन करूया. पाय फोल्ड करा, पाय फोल्ड करा. डाव्या हाताने डावी टाच पकडा, उजव्या हाताने उजवी टाच पकडा. सेतुबंद आसन करायचं आहे. कंबर श्वासाबरोबर वर उचलायचे आणि वर जाऊन थांबायचे 10 अंक म्हणेपर्यंत. मग खाली यायचे आणि 10 वेळेस परत अप डाऊन करायचं आहे. छान पैकी. सावधान. चला भरा श्वास. उचला कंबर वर. जाऊ द्या वर, जाऊ द्या वर. थांबा तिथंच. हनुवटी बरोबर आपल्या कंठाला चिटकेल इतकी कंबर वर उचलायची आहे. थांबा. ताण द्या कमरेला वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 उचला वर. 10. सावकाश. जाऊ द्या खाली, जाऊ द्या खाली. थांबा तिथंच. आता 1 म्हटलं की वर यायचं, लगेच खाली. 2 म्हटलं की परत वर, म्हणजे अप डाऊन करायचं. कंबर जास्तीत जास्त उचलण्याचा प्रयत्न करा. छान. चला सावधान. 1 लगेच खाली. 2 3 4 अप डाऊन. 5 6 उचला वर. 7 8 9 10 विश्राम. सावकाश. पाय खाली, हात खाली. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. एक गहरा श्वास. छोड़ दो. सावधान, सावधान. शेवटचं पाठीचं रोलिंग व्यवस्थित करायचंय. पवन मुक्त आसन. अजिबात पोटात श्वास ठेवायचा नाही. इतके गुडघे छातीकडे ओढून बांधायचे आहे. टाचा बऱ्यापैकी सगळ्यांच्या सुटतात. भले नाही जमलं तरी हरकत नाही पुढे मागे व्हायला, पण टाचा नाही सोडायचं. ती कृती व्यवस्थित करायची. सावधान. दोन्ही पाय सरळ वर, पाय सरळ वर. चिटकून ठेवा. गुडघे घ्या छातीकडे. गुडघे खाली बांधा. खाली गुडघ्याच्या खाली जाऊ द्या. गुडघ्याच्या खाली आणि घोट्याच्या वर दोन्ही हाताची घडी घालून बांधून ठेवायचे आहे. मान वर उचलायची आणि उठून बसायचंय. टाचा लूप सोडायचा नाही. सगळ्यांनी गुडघ्याच्या वरच्या वाटेच्या जवळ धरायचं नाही, तर खाली धरायचंय. चला मान वर उचला आणि उठा. उठा. चला उठा. रोलिंग. उठून टाचा जमिनीवर उठून बसायचंय. हा, पण पाय बांधून ठेवायचे. 1 10 वेळेस करायचे. 2 3 हाताची बोटं एकमेकांमध्ये लॉक करा किंवा मनगट पकडा उजव्या हाताचं, म्हणजे पाय बांधून ठेवता येते. 2 3 उठा 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 उठा. 4 5 6 7 8 9 10 तसंच बांधून. चला डाव्या कुशीवर. डावीकडे, डावीकडे. डाव्या कुशीवर पूर्ण. लगेच उजवीकडे. 2 डावीकडे. 3 पाय बांधून ठेवा. 4 5 6 परत एकदा. पूर्ण पाठ आपली रिकामी झाली पाहिजे. पूर्ण मनका. चला उठा. परत एकदा बांधून 10 वेळेस उठा आणि वर. उठून बसल्यानंतर मानेपर्यंत यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम. जाऊ द्या पायवर, जाऊ द्या पायवर आणि पाय जमिनीवर सोडून द्यायचे. विश्राम. रांजणे मॅडम खाली जावं. डॉक्टर लागेल. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. 10वा तेवढाच 10वा अंक पायवर जाऊन जर सोडले, मी नेहमी सांगतो, तर अजून जेवढी कृती आपण 10 10 आणि 6 मध्ये केली 26 अंकामध्ये, तेवढी एका पायाच्या झटक्यामध्ये तेवढाच अजून रिलॅक्स रिलीफ मिळते. एकदम रिलॅक्स. छानपैकी पाठीचं रोलिंग झालेलं आहे. एक गहरा श्वास. छोड़ दो. सावधान. चला डाव्या कुशीवर यायचंय. या पोटावर, या पोटावर, या पोटावर. एकदम रिलॅक्स. या पोटावर. दोन्ही हात साईडला, दोन्ही हात साईडला. एकदम रिलॅक्स. जाऊ द्या डोकं खाली. हनुवटी जमिनीवर. पाय साईडला, सॉरी हात साईडला. पाय चिटकून ठेवा. पाय चिटकून ठेवायचे. एकदम रिलॅक्स. पाय फोल्ड करा. टाचा शीट जवळ घ्या. घ्या टाचा शीट जवळ. फोल्ड करा. हा, टाचा शीट जवळ. लक्ष समोर ठेवा. दोन्ही खांदे जमिनीवर आहे. खांदे वर उचलायचे नाही. श्वास भरायचा. मर्कटासन क्रमांक 2 करूया. पाय फक्त डावीकडे जातील, जमिनीला चिटकतील. टाचेला टाच चिटकलेले आहे, गुडघ्याला गुडघा चिटकलेला आहे. तशीच डावीकडे जातील. खांदे न उचलता. लक्ष समोर. भरा श्वास. जाऊ द्या पाय डावीकडे. अर्थात कंबर फिरेल.
कंबर फिरेल नाही, मान मान जमिनीवरच राहू द्या, आपला हनवटे लक्ष समोर, हा कंबर फिरेल फक्त, कंबर जाऊ द्या, खांदा उचलायचा नाही, उजवा खांदा उचलला जातो नाही उचलायचा, कमरेत पीळ बसला पाहिजे एवढं लक्ष द्यायचं. छान. पाय जमिनीकडे प्रेस करा, उजवा खांदा खाली प्रेस करा, खांदा उचलायचा नाही. छान. पाय जमिनीला चिटकवण्याचा प्रयत्न. 1 2 थांबा तिथं, 3 4 5 भरा श्वास घ्या, पाय मध्यभागी भरलेला श्वास, जाऊ द्या पाय उजवीकडे, पाय फोल्ड केलेले आहेत, जाऊ द्या उजवीकडे. आता डावा खांदा उचलेल नाही उचलायचा, बघा खांदा उचललाय, जमिनीला प्रेस करा खाली. छान. बरोबर. कंबर अजून फिरवण्याचा प्रयत्न करा, जिकडं गेली समजा उजवीकडे आहे तर उजवीकडे. छान. 1 2 3 4 5 स्पीड मध्ये डावीकडे उजवीकडे, हीच पोझिशन स्पीड मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम. जाऊ द्या पाय खाली, जाऊ द्या हात खाली. डावीकडे बाल सुखासन किंवा पोटावर मकरासन. कपाळाच्या खाली डावा हात जमिनीवर, त्याच्यावर उजवा हात, त्याच्यावर कपाळ, पूर्ण पोटावर आहात तर पायामध्ये फक्त अंतर, तोंड बंद डोळे बंद, एकदम रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या, एवढा ताण नव्हता त्याच्यामुळे श्वास नॉर्मल आहे. पुढच्या आसनात मात्र तो येईल. धनुरासन करूया, म्हणजे ताण बसेल, श्वासावर ताण येईल आणि जसं पाठीवर रोलिंग केलेलं आहे तसंच पोटावर करायचं आहे. एक गहरा श्वास, छोड़ दो, सावधान सावधान, या पोटावर व्यवस्थित. चला पाय फोल्ड करा, डाव्या हाताने डावा पाय पकडा, उजव्या हाताने उजवा पाय पकडा, पकडा. प्रयत्न करा, प्रयत्न करा. पोटाचा काही ऑपरेशन त्रास नसेल झाले तर काही अडचण नाही, कारण पोटा जसं पाठीवर पुढे मागे आपण रोलिंग केलं त्याच पद्धतीने पोटावर होईल. काही अडचण असेल तर सांगत चालू, त्या वेळेस सूचना देता येते. सावधान. आता श्वास भरायचा आहे, गुडघ्यासहित पाय वर उचलायचे आणि खांद्यासहित डोकं मान वर उचलायचे, शरीराला वर उचलायचे, फक्त नाभिस्थानावर बॅलन्स करायचा आहे आणि शक्यतो पाय गुडघे जवळ जवळ असू द्या, म्हणजे पूर्ण शरीराला व्यवस्थित ताण बसेल. छान. भरा श्वास, यावर यावर उचला, खांद्यावर डोक्यावर, पूर्ण मानवर आकाशाकडे. छान. बरोबर. थांबा तिथं 3 सेकंद. 1 2 3 पुढे मागे वा. 1 हला जागेवर. बरोबर. 2 3 4 5 प्रयत्न करा. 6 7 8 पाय सोडायचे नाही. 9 10 चला तसंच डावीकडे, डाव्या कुशीवर डावीकडे 1 उजवीकडे 2 डावीकडे 3 उजवीकडे 4 डावीकडे 5 उजवीकडे 6. छान. पाय पकडून ठेवा, पाय पकडून ठेवा. यावर परत, यावर यावर यावर. चला पुढे मागे अजून एकदा 10 वेळेस. 1 पुढे मागे 2 3 4 5 6 7 8 नाही जमलं तर तिथंच थांबा, पण पाय सोडायचे नाही. 8 9 10 सावकाश खाली जा, मग पाय सोडा आणि मग विश्राम. उजवीकडे बाल सुखासन. मी म्हणणार नव्हतो की नाही जमलं तर थांबा, लगेच 2-3 जण थांबले, जे की व्यवस्थित करत होत्या. हरकत नाही. तोंड बंद डोळे बंद, छानपैकी सगळ्यांनी केलंय. फक्त कुठलंही आसन, प्रत्येक आसन आदर्श आसन झालं पाहिजे याची काळजी घ्यायची, म्हणजे शरीराला तो ताण अपेक्षित आहे तो पडतो. एकदम रिलॅक्स. एक गहरा श्वास, छोड़ दो, और एक गहरा श्वास, छोड़ दो. सावधान. चला डाव्या कुशीवर उठून बसा. आज मंडूकासन, हास्यासन करू द्या आपण. हास्यासन सगळं संपल्यानंतर घेऊ. उठून बसा, मांडी घालून बसायचं आहे. सुखासनामध्ये प्राणायाम करूया. एकदम रिलॅक्स. मांडी घालून बसा. अर्थात सुखासनात बसा, पद्मासन, अर्ध पद्मासन, तुम्हाला जे योग्य वाटतं ते. पण ध्यान मुद्रेमध्ये तोंड बंद डोळे बंद, पाठीचा कणा एकदम सरळ, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स.
एकदम रिलॅक्स. बैठक स्थितीमध्ये आहोत. आता मूल बंद लावून इथून पुढचे श्वास भरायचे. भरा श्वास, छोड़ दो. और एक लंबा गहरा श्वास, छोड़ दो. एकदम रिलॅक्स. डावा हात उजव्या गुडघ्याला पकडा. डाव्या हाताने उजवा गुडघा पकडा. उजवा हात जाऊ द्या सरळ वर. उजवा हात उजव्या कानाला चिटकवा. फार तर कृती पाहण्यासाठी डोळे उघडा, नंतर बंद करा. आता श्वास भरायचा आहे आणि डावा खांदा डाव्या गुडघ्यावर जायचंय आणि तिथं जाऊन थांबायचंय. 10 अंक तिथं थांबायचंय. मग वर यायचंय. मग हात तळवाविरुद्ध दिशेला खाली. मग उजवा गुडघा पकडायचा, डावा हात वर आणि उजवीकडे जायचं. इकडे 10, इकडे 10. साईडला ताण बसेल. सावधान. आता डोळे बंद करा. चला जाऊ द्या. उजवा हात वर, उजवा हात कानाला. श्वास भरायचा आणि डावीकडे जायचं. भरा श्वास. जाऊ द्या डावीकडे खाली. जाऊ द्या खाली. जाऊ द्या खाली. ताण पडेल, पडू द्या. खांदा मात्र डाव्या गुडघ्याला जाऊन चिटकला पाहिजे. जसं आपण लहान बाळ मांडीवर घेतो तसं. थांबा. नॉर्मल श्वासोश्वास. 1, जाऊ द्या खाली. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश यावर. उजवा हाताचा तळवा विरुद्ध दिशेला. उजवा हात खाली. बरोबर डावीकडे अतिरिक्त जी आपली चरबी आहे त्याच्यावर ताण बसला पाहिजे. बसेल आपल्याला कमी करायचे आहे. त्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करूया. नसेल त्यांचं अभिनंदन. चला. उजवा हात डाव्या गुडघ्यावर. डावा हात जाऊ द्या वर. श्वास भरायचा आहे. परत उजवीकडे जायचंय. उजवा खांदा उजव्या गुडघ्याला चिटकलाच पाहिजे. चला भरा श्वास. जाऊ द्या. श्वास सोडत खाली जाऊ द्या. श्वास पूर्ण नॉर्मल. डोळे बंद, तोंड बंद. डावा हात पूर्ण सरळ कानाला चिटकलेला. उजवीकडे जायचंय. छान. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. भरा श्वास. यावर. हात सरळ तळवा विरुद्ध दिशेला. सावकाश. हात खाली. एकदम रिलॅक्स. छानपैकी परत एकदा साईडना ताण बसलेला आहे. श्वास पूर्ण आपल्याला आता इथून पुढे रिलॅक्स ठेवून व्यवस्थित कृती करायची आहे. एक गहरा श्वास, छोड़ दो. और एक लंबा गहरा श्वास, छोड़ दो. एकदम रिलॅक्स. अनुलोम विलोम करूया. उजवा हात वर घ्या. अंगठ्याच्या शेजारची 2 बोट तळ हातावर. करंगळी आणि शेजारची अनामिका सरळ. अंगठा सरळ. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायचे. श्वास जास्त भरले गेले पाहिजे. अनुलोम म्हणजे डावीकडून श्वास भरायचा आहे. डावी नाकपुडी बंद जिकडून श्वास भरला येतो आणि उजवीकडून सोडायचा आहे. विलोम पूर्ण सोडून द्यायचा. परत उजवीकडून भरायचा आहे. उजवी नाकपुडी बंद. डावीकडून सावकाश सोडायचा आहे. कृती साधी आहे पण श्वास पृथ्वीवर राहिला नाही पाहिजे. जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढा भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण ज्यावेळेस श्वास भरतो त्यावेळेस गुदद्वाराला आतमध्ये ओढायचं. मूल बंद लावायचं आहे. अर्थात ताकदीने श्वास भरायचा म्हणजे तो आपल्या पूर्ण शरीराच्या नसांपर्यंत पोचावा एवढी अपेक्षा. तो पोचेल न पोचेल आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. अर्थात अनुलोम विलोम व्यवस्थित करायचा आहे. ताठ बसायचे. डोळे बंद, तोंड बंद. चला डावीकडून भरा श्वास. उजवीकडून सोडून द्या. उजवीकडून भरा. उजवी बंद. डावीकडून सोडून द्या. हे झालं एक आवर्तन. अशी 5 आवर्तन करायचे. चांगला आदर्श अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे जो स्वतःला आत्मविश्वास वाढला पाहिजे असं. आळस करायचा नाही. आणि श्वास फक्त छातीत भरला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची.
पोटात नाही. पण मूलबंध लावून याच्यासाठी श्वास भरतोय. काही जणांना मूळव्याधीचे त्रास असतात किंवा ज्यांना उष्णतेचा त्रास असतो, तो त्रास निघून जावा या उद्देशाने आपण मूलबंध गुरुद्वाराला आतमध्ये ओढून श्वास भरतोय. तो त्याच पद्धतीने भरला गेला पाहिजे बैठक स्थितीमध्ये. सगळे व्यवस्थित श्वास भरतात. भरलेला 1 सेकंद थांबवायचा आहे म्हणजे कंट्रोल होतो. आपण बोट बदलेपर्यंत तो 1 सेकंद होऊन जातो, पण तेवढी कृती स्टॅमिना करायचा आहे. शेवटचे 2 राऊंड व्यवस्थित करा. लास्ट. छान. हाताचं दर्शन करा छानपैकी. डोळ्यावर, चेहऱ्यावर, हातावर चोळा. एकदम रिलॅक्स. छान. दोन्ही हात परत गुडघ्यावर ध्यान मुद्रेमध्ये. कोपरे हाताचे बरगड्याच्या जवळ. पाठीचा कणा एकदम सरळ. परत 2 श्वास भरायचे. 1 भरा श्वास, छोड़ दो. परत एकदा भरा श्वास, छोड़ दो. छान. हृदयाला समजलं पाहिजे की आपण काहीतरी वेगळं करतोय. आता कपालभाती करायची आहे. नाभिस्थान पोट आतमध्ये ओढायचंय आणि श्वास बाहेर फेकायचा आहे. श्वास घ्यायचा नाही, तो आपोआप घेतला जाईल. कृती फक्त स्पीड मध्ये करायचंय. अर्थात बघून घ्या एकदा. ज्यावेळेस पोट नाभिस्थान आतमध्ये त्याच क्षणाला, सेकंदाला सुद्धा नाही, क्षणाला श्वास बाहेर फेकायचा आहे. तोंड बंद असेल, ताट बसायचे, डोळे बंद, तोंड बंद. पाठीचा कणा एकदम सरळ. 100 ते 120 पर्यंत करायचंय. समजा फार फार तर 60 चे 2 करा. 60 सेकंद झाल्यानंतर 2 सेकंद थांबा, परत 60 करा किंवा कंटिन्यू करा. कंटिन्यू जेवढं कराल पोटावर जास्तीत जास्त ताण येणार आहे. येऊ द्या, तो आपल्या पोटासाठीच महत्वाचा आहे. कपालभाती. सावधान. स्टार्ट. छानपैकी आपलं दर्शन करा. डोळ्यावर, चेहऱ्यावर सोडून घ्या. एकदम रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. एक गहरा श्वास, छोड़ दो. और एक लंबा गहरा श्वास, छोड़ दो. आता आपण ज्या पद्धतीने कपालभाती दोन्ही नासिक केले, फक्त 10 अंक
आपण जसं चंद्रनाडी सूर्यनाडी प्राणायाम करतो त्याच पद्धतीनं फक्त हा कपालभातीच्या स्ट्रोक मध्ये श्वास बाहेर फेकायचा आहे. उजवी बंद, फक्त डावीकडून 10 वेळेस कपालभातीच करायची, फक्त डावीकडून. उजवी बंद. चला स्टार्ट. विश्राम. फक्त 10चं 15 करा. 10 म्हणजे फारच कमी होतात. आता उजवीकडून डावी बंद, श्वास फक्त बाहेर फेकायचा आहे, घ्यायचा नाही. स्टार्ट. विश्राम. परत हाताचं दर्शन करा. दोन्ही हातावर एकदम एकदम ताट बसायचंय. डोळे बंद, तोंड बंद, एकदम रिलॅक्स. दोन्ही नासिकेने श्वास भरायचा आहे आणि दोन्ही नासिकेने सोडायचा. कपालभाती सारखं नाही. इथं जसं लोहाराचा खाली वरवर तो हाता होतो त्याच पद्धतीने आपल्या हृदयाचा झाला पाहिजे. ताट बसायचंय. 30-30 चे 2 स्ट्रोक करूया. पहिला 30चा राऊंड करूया. ताट बसा, तोंड बंद, डोळे बंद. खांदे उडवायचे नाही, फक्त नासिकेला आपण ताण देतोय, अर्थात हृदयाचा ठोका व्यवस्थित झाला पाहिजे श्वासाचा. चला स्टार्ट. विश्राम. ताड बसायचं, एकदम रिलॅक्स. परत एकदा राऊंड 30चा करायचा आहे, त्याच्यानंतर हात घसवायला आपण. एकदम रिलॅक्स. स्पीड मध्ये करायचंय. रिपीट 30 राऊंड. स्टार्ट. विश्राम. छान. हाताचं दर्शन करा. डोळ्यावर, चेहऱ्यावर छानपैकी प्राणायाम. एकदम रिलॅक्स. ताट बसायचं. 3 ओंकार करूया. तिन्ही ओंकार जास्तीत जास्त मोठे करण्याचा प्रयत्न करा. घशावर वगैरे ताण आला असेल. तोंड बंद आहे. जीभ डावीकडून गोल फिरवा 2-4 वेळेस. आतून गोल फिरवायचे डावीकडून. विरुद्ध दिशेने उजवीकडून. छानपैकी घसा ओला करून घ्या. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. 3 ओंकार. 70% अ म्हणायचंय. तोंड बंद होईल. पुढचे 30% आपोआप मचा उच्चार होऊन जातो. म म्हणायचंय. 1 भरा श्वास. भरा श्वास. दिवसभरातला सर्वात मोठा श्वास. 3रा ओंकार. 3 भरा श्वास.
सगळ्यांनी मोठ्या आवाजात म्हणायचे. सुप्रभात कृपेने माझे शरीर दिवसेंदिवस निरोगी सशक्त व सुदृढ होत आहे. यासाठी मी माझ्या अंतरात्म्याचे आभार मानतो. दोन्ही हात पाठीमागे बांधून घ्या. दोन्ही हात सरळ ठेवा. खाली खेचा हात सरळ आणि पुढे धरणी मातेला नमस्कार करायचा. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. करे योग जय जिजाऊ आई राजा. यावर चला काल पवार मॅडमचा वाढदिवस त्यांना टाळ्या नाही वाजवले त्यांच्यासाठी आणि नवीन मॅडमसाठी 25 टाळ्या मनातले मनात जोरदार वाजवायच्या आहेत. जोरात 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 जोरात. और जोर से और जोर से और जोर से. दर्शन करा डोळ्यांच्या सावकाश डोळे उघडा. जागेवर उठून उभे राहा. एक हास्यासन घेऊया. छानपैकी हसायचं मन मोकळेपणाने आणि सगळ्यांनी एकदम रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. सरळ दोन्ही हात खाली जातील आणि सगळ्यांनी कळकळून पूर्ण शरीर लूज सोडून 3 वेळेस कृती करायची. चला या खाली या खाली या खाली. चला स्टार्ट. चला दुसरा. लास्ट जरा मनातून हसा. अंबाबाई यांना सुखात ठेव. तू सुरुवात माझ्यापासून कर. धन्यवाद.